अक्षय नवमीच्या दिवशी अपार धनसंपत्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला आवळ्याच्या झाडाचं पूजन करावं लागेल. आवळ्याच्या झाडाचं पूजन केल्यानंतर तुम्हाला अपार धनसमृद्धीची प्राप्ती करून घेण्यासाठी मार्ग सुकर होईल. कारण की अक्षय नवमी या अक्षय नावामध्येच याचं सगळं गूढ रहस्य दडलेलं आहे. या दिवशी तुम्ही मा भगवतीची जरी पूजा अर्चना केली तर त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला, म्हणजे तुमचं जे काही दैवत असेल त्या सगळ्या दैवतांची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल तर त्याचं अक्षय पुण्य तुमच्याकडे बॅलन्स राहील. म्हणून या तिथीचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. जे काही तुमचं इष्टदैवत असेल, गुरुमंत्र असेल, त्या सगळ्याचा तुम्ही या दिवशी फायदा करून घ्या. जसं 100 वर्षाचं काम एका बाजूला आणि एका दिवसाचं काम एका बाजूला, तसा या तिथीचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. या तिथी दिवशी तुम्ही दीपदान करू शकता, पितरांना तर्पण करू शकता, सूर्याला अर्घ देऊ शकता, म्हणजे बरंच काही तुम्ही या दिवशी करू शकता. तुम्ही दानधर्म करू शकता. कुणाला जर गौदान करायचं असेल गौदान करू शकता, गौसेवा करायचं असेल तर गौसेवा करू शकता. पुण्याईचे भरपूर प्रकार. एखाद्या तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकता, एखाद्या मंदिरामध्ये, प्राचीन मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणची जे पूजा विधी अभिषेक त्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला या तिथीचा अक्षय फलप्राप्तीमध्ये रूपांतरित करायचं असेल तर हे भरपूर मार्ग आहेत. या तिथीचा तुम्ही फायदा करून घ्या, जेणेकरून तुमच्या जीवनाला उन्नत करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा प्राप्त करून घेता येईल. तर या चॅनलवर नवीन असाल बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा पद्धतीची सर्व काही माहिती मी तुमच्यासमोर सतत घेऊन येत राहतो. रामकृष्ण हरी.